नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSc सेमिस्टर फर्स्ट च सब्जेक्ट MTH 112 प्रॅक्टिकल कोर्स ऑन मॅट्रिक्स अल्जेब्रा। त्याच्यामधला आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिकल नंबर 5 FYBSc बघा ॲज पर NAP 2020 फॉर ॲफिलिएटेड कॉलेज विथ इफेक्ट फ्रॉम जून 2024। त्याच्यामध्ये बघा प्रॅक्टिकल नंबर 5 पाहायचं आपल्याला। काय तो प्रॅक्टिकल नंबर 5 ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस टू सॉल्व द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन। या पॉइंटवर आपल्याला पाचवा प्रॅक्टिकल आहे। त्याच्यामध्ये पॉइंट आहेत होमोजिनियस अँड नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन, कन्सिस्टन्सी अँड नॉन कन्सिस्टन्सी ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन अँड सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन युजिंग मॅट्रायसेस। आता हे पॉइंट आहेत आपल्याला बघा। त्याच्यामध्ये आपला डेफिनेशन पाहूया पहिलं। सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन काय राहतं, कारण आपल्या टॉपिकचं नाव आहे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन। बघा सिस्टीम लिनियर इक्वेशन मध्ये तुमच्याकडे a1 x1 प्लस a12 x2 प्लस a1n xn इक्वल टू b1 हे इन जनरल आहे। ठीक आहे, इन जनरल इक्वेशन। प्लस a21 x1 प्लस a22 x2 प्लस a22 किती इक्वेशन आपल्याकडे, फर्स्ट इक्वेशन, सेकंड आणि अप टू कुठपर्यंत आहे तुमच्याकडे m इक्वेशन। ओके, हे कसे तुमच्याकडे m इक्वेशन आहे। आता हे m इक्वेशन झाले। आता व्हेरिएबल किती बघा, x1 x2 x3 x4 अप टू xn, तर सगळे व्हेरिएबल किती आहे, n व्हेरिएबल। त्याला काय म्हणतो आपण, m इक्वेशन अँड n व्हेरिएबल इज कॉल्ड एज सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन। बघा द सिस्टीम मध्ये m लिनियर इक्वेशन इन n व्हेरिएबल। आता रिटर्न कसं करतो आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये बघा, ax इक्वल टू b च्या फॉर्म मध्ये आपण मॅट्रिक्स लिहितो। तर a म्हणजे काय की x1 x2 चा कोएफिशिएंट। बघा पहिला आपण सगळ्या इक्वेशन मधून x1 चा कोएफिशिएंट काढला, तर a1 a21 नंतर a31 नंतर a41 अँड सो ऑन कुठं am1x am1 परत सेम x2 चा कोएफिशिएंट काढला अँड सिमिलरली लास्टला xn चा कोएफिशिएंट काढला। अशा पद्धतीने आपल्याकडे हा a मॅट्रिक्स झाला। त्याला म्हणतो आपण aij m क्रॉस n इज कॉल्ड एज अ मॅट्रिक्स कोएफिशिएंट। दुसरा आहे तुमच्याकडे x जो आहे बघा, x ला असतो व्हेरिएबल, त्याला म्हणतो आपण व्हेरिएबलचा मॅट्रिक्स, त्याला म्हणतो मॅट्रिक्स ऑफ अननोन्स। म्हणजे माहित नसतं आपल्याला x1 x2 हे कोण आहे, तर व्हेरिएबलचा जो मॅट्रिक्स बनेल त्याला म्हणतो आपण अननोन मॅट्रिक्स। दुसरा आहे बघा इक्वलच्या नंतरचा पार्ट। इक्वलच्या नंतरचा पार्ट कोणता आहे तुमच्या, इक्वलच्या पार्ट नंतर जो असेल आपल्याकडे b1 b2 आहे bn, त्याला म्हणतो आपण काय, कॉन्स्टंट मॅट्रायसेस, कॉन्स्टंट मॅट्रायसेस। ठीक आहे, बी बघा सोल्युशन कोणाला म्हणतो आपण, अ सेट ऑफ व्हॅल्यूज x1 x2 xn च्या जर मी व्हॅल्यू काढल्या तर त्याला म्हणतो आपण सोल्युशन। म्हणजे काय, x1 x2 x3 च्या व्हॅल्यू काढल्या आणि जर ते इक्वेशन वरच्या सगळ्या इक्वेशन जर सॅटिस्फाय करत असेल तर त्याला म्हणतो आपण काय, सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन। नंतर बघा कन्सिस्टंट, जर एखाद्या इक्वेशन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन जर सोल्युशन भेटत असेल तर त्याला म्हणतो आपण काय, कन्सिस्टंट। आणि जर एखाद्या इक्वेशनला सोल्युशन भेटत नसेल तर आपण म्हणतो सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन। आता सोल्युशन भेटणे म्हणजे काय, तुमच्याकडे x प्लस वाय इक्वल टू 3 आहे आणि 2x प्लस 4y इक्वल टू 7 आहे। जर मला x ची व्हॅल्यू भेटली, x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू जर भेटली तर याला म्हणतो आपण सोल्युशन। आणि जर मला x आणि y ची व्हॅल्यू जर भेटत नसेल तर आपण म्हणतो याला नो सोल्युशन। सोल्युशन असणे म्हणजे त्याला दुसरं नाव आहे कन्सिस्टंट, आणि जर सोल्युशन नसेल तर म्हणतो याला इनकन्सिस्टंट। बघा अ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इज सेड टू बी कन्सिस्टंट इफ इट हॅज अ सोल्युशन। जर ज्या इक्वेशन कडे सोल्युशन आहे त्याला म्हणतो कन्सिस्टंट, आणि ज्या इक्वेशन कडे सोल्युशन नाही, इट हॅज नो सोल्युशन, त्याला म्हणतो इनकन्सिस्टंट। आता आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स बघा काय राहतो की a टू b, आता आपण a मॅट्रिक्स काढणार कोएफिशिएंट मॅट्रिक्स आणि दुसरा आहे b इक्वलच्या नंतरचा। हे दोन्ही जर मॅट्रिक्स मी मिक्स केले त्या मॅट्रिक्सला म्हणतो आपण आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स। त्याला आपण रीड करतो s टू b ऑफ अ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन। ax इक्वल टू b च्या फॉर्म मध्ये मांडलं तर a आणि b एकत्र करायचं, त्या मॅट्रिक्सला म्हणतो आपण आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स। आता कंडिशन फॉर कन्सिस्टन्सी, कन्सिस्टन्सी कधी म्हणायचं की तुमच्याकडे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असेल ax इक्वल टू b आणि आपण आर्ग्युमेंटेड बघा रँक ऑफ a, फक्त a ची रँक काढा, या a ची रँक आणि इक्वल टू कुणाची इक्वल पाहिजे, जर मी आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स टोटल b साइड हे दोन जर इक्वल असेल तर आपण याला म्हणतो कन्सिस्टन्सी। दुसरा आहे कन्सिस्टन्सी कधी असते की तुमच्याकडे जर डिटर्मिनंट घेतला, डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 जर झाला तरी पण याला काय म्हणतो आपण कन्सिस्टन्सी। आता पुढे आहे होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आणि नॉन होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन। तर होमोजेनियस मध्ये काय, तुमच्याकडे x इक्वल टू b सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आहे। जर माझा b 0 झाला, b इक्वल टू टोटली 0 झाला तर त्याला म्हणतो आपण होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन। आणि दुसरा आहे
काय तुमच्याकडे नॉन होमोजिनियस, जर बी हा नॉट इक्वल टू 0 झाला तर त्याला म्हणतो आपण नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. पुढे आहे बघा ट्रिव्हियल. तुमच्याकडे काय नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असेल. आता पुढचा आहे बघा ट्रिव्हियल सोल्युशन. आपल्याकडे काय की तुमच्याकडे एक्स इक्वल टू 0 असेल म्हणजे हे नॉन होमोजिनियस असेल, सॉरी होमोजिनियस जर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असेल तर याला ट्रिव्हियल सोल्युशन कधी असतं की तुमच्याकडे एक्स इक्वल टू जर 0 झाला, एक्स इक्वल टू 0 म्हणजे एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू 0 झाल्या, आणि दुसरा आहे तुमच्याकडे नॉन ट्रिव्हियल म्हणजे काय की एक्स इज नॉट इक्वल टू 0 आला, म्हणजे दिस इज ट्रिव्हियल सोल्युशन. दुसरं बघा एक्स इक्वल टू 0 असेल म्हणजे होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असेल तर तुमच्याकडे ए इज डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 आला तर आपण याला म्हणतो ट्रिव्हियल सोल्युशन. काय म्हणतो ट्रिव्हियल सोल्युशन. आणि डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 आला तर याला म्हणतो नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. ठीक आहे. अजून बघा ट्रिव्हियल आणि नॉन ट्रिव्हियल मध्ये काय, तर ट्रिव्हियल मध्ये एक्स इक्वल टू 0 येतो म्हणजे एक्स वाय झेड ची व्हॅल्यू 0 येते आणि डिटर्मिनंट किती येतो नॉट इक्वल टू 0. आता नॉन ट्रिव्हियल सोल्युशन मध्ये डिटर्मिनंट 0 येतो आणि त्याचं एक्स व्हॅल्यू 0 येत नाही, म्हणजे अपोजिट आहे बघा. डिटर्मिनंट जर 0 नॉट इक्वल टू 0 आला तर एक्स वाय झेड ची व्हॅल्यू 0 असते, आणि जर डिटर्मिनंट 0 आला तर तुमच्याकडे एक्स ची व्हॅल्यू 0 येत नाही. म्हणजे एक्स म्हणजे कोण तुमच्याकडे व्हेरिएबल एक्स वाय झेड, x1 x2 काय असेल त्याची व्हॅल्यू काय असेल तुमच्याकडे नॉट इक्वल टू 0 असेल. तर इथं बघा x इक्वल टू 0 इट इज ट्रिव्हियल सोल्युशन, x इज नॉट इक्वल टू 0 इट इज अ नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. चला तर आता आपण कंडिशन पाहूया. आता मेन बघा ओव्हरऑल पाहूया की तुमच्याकडे एक्स इक्वल टू बी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असेल तर त्याचे दोन टाईप पडतात. कोण, एक तर नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आणि एक होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. आता नॉन होमोजिनियसला काय म्हणतो आपण, बी इज नॉट इक्वल टू 0 असेल तर त्याला नॉन होमोजिनियस म्हणतो, आणि बी इक्वल टू 0 असेल तर त्याला होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणतो. ओके. आता बघा पहिलं होमोजिनियस पाहूया, नॉन होमोजिनियस पाहूया आपण. नॉन होमोजिनियस मध्ये काय तुमच्याकडे सोल्युशन असेल किंवा नसेल, दोन कंडिशन बघा. कन्सिस्टन्स इट इज अ सोल्युशन, इनकन्सिस्टंट इट इज अ नो सोल्युशन. आता सोल्युशन कधी असेल, ज्यावेळेस तुमच्याकडे रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी, म्हणजे अग्युमेंटेड मॅट्रिक्सची रँक आणि ए ची रँक जर इक्वल असेल तर आपण सांगतो काय की हे कन्सिस्टंट आहे. दुसरं इनकन्सिस्टंट म्हणजे काय की तुमच्याकडे रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ एस टू बी असेल तर त्याला सोल्युशन भेटत नाही, इट हॅज अ नो सोल्युशन, त्यालाच म्हणतो आपण इनकन्सिस्टंट. आता सोल्युशन भेटत नसेल तर सॉल्व्ह करायचं नाही, तिथं सोडून द्यायचा. पण जर तुमच्याकडे सोल्युशन भेटलं तर दोन टाईप भेटतं, एक तर युनिक सोल्युशन असतो किंवा एक तर इन्फिनाइट सोल्युशन असतो. ओके. आता युनिक सोल्युशन कधी असेल तर ज्यावेळेस बघा तुम्ही रँक काढली, रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी, हे कुणाच्या इक्वल आली पाहिजे आपल्याला, जेवढे आपल्याकडे व्हेरिएबल, एन म्हणजे कोण व्हेरिएबल, तर त्याला आपण म्हणतो युनिक सोल्युशन. ठीक आहे. बघा इथं परत सांगतो काय, तुमच्याकडे रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी आलं आणि तुमच्याकडे जी रँक आली जी तीच व्हेरिएबल एवढी आली, म्हणजे नंबर ऑफ, याला म्हणतो नंबर ऑफ व्हेरिएबल, जर एवढी आली तर आपण म्हणतो याला काय युनिक सोल्युशन. पण दुसरं आहे इन्फिनाइट सोल्युशन मध्ये की तुमच्याकडे रँक आर आली पण तुमच्याकडे व्हेरिएबल एन आहे, रँक कमी आली त्याच्यापेक्षा, तर आपण काय म्हणतो इट इज अ इन्फिनाइट सोल्युशन. तर एक्झॅक्टली एन मायनस आर म्हणजे तुमच्याकडे नंबर ऑफ व्हेरिएबल, रँक किती आली आर, तेवढे आपल्याला लिनियरली इंडिपेंडंट व्हेरिएबल भेटतात. आता युनिक सोल्युशन जर असेल तर आपण असं पण काढतो, एक्स इक्वल टू काय ए इनवर्स बी, एक्स इक्वल टू काय ए इनवर्स बी, म्हणजे तुमच्याकडे एक्स इक्वल टू बी असतो, हा जो ए आहे इकडे पाठवला तर तुमच्याकडे होऊन जातो एक्स इक्वल टू ए इनवर्स बी. मग तुम्हाला एक्स व्हॅल्यू जर डायरेक्ट काढायचा असेल विदाउट रँक तर तुम्ही असं पण काढू शकता, काय ए इनवर्स काढा आणि बी बरोबर मल्टिप्लाय करा तरी पण तुम्हाला काय येऊन जाते एक्स व्हॅल्यू येऊन जाते. ठीक आहे. आता दुसरं बघा, होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असेल तर बी इक्वल टू 0 राहतो, याला सोल्युशन भेटतं, इथं सोल्युशन भेटत नाही, इनकन्सिस्टंट आपण म्हणू शकत नाही, इथं सोल्युशन भेटतं. आपल्याकडे सोल्युशन भेटेल तर आपल्याकडे दोन टाईप आहे, एक तर काय युनिक सोल्युशन, एक तर इन्फिनाइट सोल्युशन. आता बघा आपण दोन टाईप मध्ये करूया. युनिक सोल्युशनलाच आपण म्हणतो ट्रिव्हियल सोल्युशन. ठीक आहे. ट्रिव्हियल सोल्युशन मध्ये काय की त्या ए ची रँक जर जेवढे व्हेरिएबल असतील तेवढीच जर रँक आली, रँक ऑफ ए इक्वल टू एन, जेवढी तुमच्याकडे व्हेरिएबल आहे तेवढी रँक आली तर त्याला म्हणतो आपण ट्रिव्हियल सोल्युशन. दुसरा आहे इन्फिनाइट सोल्युशन, तुमच्याकडे व्हेरिएबल जेवढे असतील त्याच्यापेक्षा कमी आली रँक तर आपण बघा आर म्हणजे रँक आहे ते व्हेरिएबल पेक्षा कमी आली तर आपण म्हणतो एन मायनस आर इज लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन. तर आपण इथं असं पण चेक करू शकतो बघा, ट्रिव्हियल सोल्युशनला डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 आला तर इट इज अ ट्रिव्हियल सोल्युशन, आणि तुमच्याकडे जो एक्स वाय झेड सगळ्याची व्हॅल्यू किती असते 0, दॅट मीन्स एक्स व्हॅल्यू किती असते 0. आता इथं काय तुमच्याकडे इन्फिनाइट सोल्युशन म्हणजे काय, डिटर्मिनंट इक्वल टू 0 येतो, तुमच्याकडे एक्स
वाय झेड जे बी असेल त्याची व्हॅल्यू 0 येणार नाही. दॅट मीन्स एक्स इज नॉट इक्वल टू 0. ओके, अशा पद्धतीने आपल्याकडे ही थेरी झाला. याचा वापर करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये येऊया. बघा क्वेश्चन काय आहे तुमच्याकडे, प्रॅक्टिकल नंबर 5 चे क्वेश्चन, ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस टू सॉल्व सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन, चेक विच ऑफ द फॉलोइंग सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन होमोजेनियस. बघा हे पहिला क्वेश्चन. अशा पद्धतीने तुमच्याकडे हे 10 क्वेश्चन आहेत. बघा 10 क्वेश्चन मध्ये जर हा व्हिडिओ 1 तासाच्या पुढे जात असेल तर याला आपण 2 पार्ट मध्ये करूया. कारण पहिल्या पार्ट मध्ये 5 क्वेश्चन, दुसऱ्या पार्ट मध्ये 5 क्वेश्चन. अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ जर मोठा झाला, जर हा छोटा होत असेल तर आपण एकाच व्हिडिओ मध्ये बनवून टाकूया. ठीक आहे, चला तर पहिला क्वेश्चन पाहूयाचा. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय तुमच्याकडे, चेक विच ऑफ द फॉलोइंग सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इज होमोजेनियस. आताच पाहिलं आपण होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन काय राहतो, एक्स इक्वल टू जर बी असेल आणि बी जर हा 0 झाला पूर्णपणे तर त्याला म्हणतो आपण होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. ओके, जर बी जर 0 नाही झाला, बी इज नॉट इक्वल टू 0, देन याला म्हणतो आपण नॉन होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. चला तर पहिला एक्झाम्पल पाहूया. आता त्याच्यातला कोणता, खालीपैकी कोणता होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आहे, तर पहिला ए इक्वल टू. ठीक आहे, आता मी ए लिहित नाही. ए म्हणजे काय, कोएफिशिएंट मॅट्रिक्स. चला पहिल्याचं घेऊन टाकू. ए किती तुमच्याकडे 1 1 1, नंतर 2 5 6. ओके, व्हेरिएबल कोण आहे तुमच्याकडं, याला असं पण लिहू शकतो आपण, एक्स इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये. ओके, तर एक्स वाय आणि झेड इक्वल टू बी च्या कोण आला तुमच्याकडे, बी इक्वलच्या नंतर 0 0. बघा हा बी जो आला तुमच्याकडे तो काय आला, 0 0 आला. आपल्याला काय पाहिजे होता, होमोजेनियस आहे की नाही. येस, दिस इज अ होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. तर आपल्याकडे बी इक्वल टू काय आला, 0. परत बी इक्वल टू, परत तुम्ही ए मॅट्रिक्स एक्स इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये मॅट्रिक्स लिहू शकता. आता मी डायरेक्ट बी घेतो इथून, बी इक्वल टू किती तो तुमच्याकडे 1. बघा इक्वलच्या नंतर 1 आणि 0 0 आला, म्हणजे हा नॉट इक्वल टू 0 आला, तर याला म्हणतो आपण नॉन होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. ओके, परत सी बघा, इथं सी मध्ये काय तुमच्याकडं, एक्स प्लस वाय मायनस 3 इक्वल टू 0 आहे, नंतर 2x प्लस वाय मायनस 2 इक्वल टू 0 आहे. आता हे सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आहे, पण तुमच्याकडे या साईडला व्हेरिएबल असतो, इक्वलच्या नंतर नॉन व्हेरिएबल असतो. म्हणजे यालाच कसं लिहू शकतो आपण, एक्स प्लस वाय हा -3 आहे, तो इकडे काय झाला +3. प्लस सेम 2x प्लस वाय हा -2 आहे, तो इकडे आल्यावर काय झाला +2. आता या इक्वेशन मधून मी जर बी ची व्हॅल्यू काढली, बी इक्वल टू किती तुमच्याकडे 3 आणि 2, इक्वलच्या नंतर बघा 3 आणि 2, हा 0 झाला का, नाही, नॉट इक्वल टू 0. तर याला म्हणतो आपण नॉन होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. ओके, आता चौथा बघा, एक्स प्लस वाय इक्वल टू 2 आणि वाय प्लस झेड इक्वल टू 2. दॅट मीन्स डी मध्ये तुमच्याकडे बी जो बनेल तो कसा बनेल, 2 आणि 2. तर नॉट इक्वल टू 0 झाला. परत सेम हा काय झाला, नॉन होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. तर तुमच्याकडे हा होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन, नॉन होमोजेनियस आणि हा पण काय झाला, नॉन होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारलंय की एक्झामाइन द फॉलोइंग इक्वेशन फॉर कन्सिस्टन्सी, इफ कन्सिस्टन्स देन सॉल्व इट. जर कन्सिस्टन्सी, बघा तुमच्याकडे हा जो इक्वेशन आहे तो काय, एक्स इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे की तुमच्याकडे नॉन होमोजेनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. नॉन होमोजेनियस ना कसं आहे तुमच्याकडं की सोल्युशन भेटू शकतं आणि भेटू पण शकत नाही. ठीक आहे, तर सोल्युशन कधी भेटेल, रँक ऑफ एस टू बी हे कुणाच्या इक्वल पाहिजे, रँक ऑफ ए च्या. आणि जर दुसरा आहे तुमच्याकडं रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ एस टू बी असेल तर याला सोल्युशन भेटत नाही, नो सोल्युशन. तर बघा इथं आपण चेक करणार, पहिलं रँक ऑफ ए आणि रँक ऑफ एस टू बी इक्वल आहे का. जर इक्वल असेल तर पुढे सॉल्व्ह करणार, नसेल तर बघूया. तर पहिलं आपलं काम काय आहे की रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी दाखवणं. ठीक आहे, जर हे इक्वल नसेल तर नो सोल्युशन, त्याच्या पुढे सॉल्व्ह करायचं नाही. तर पहिलं काम झाल्यानंतर बघा दुसरं काम काय तुमच्याकडे, जर आलं तर आपण जिथून काढलेली रँक तिथून तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. तर चला आपण काढूया. पहिलं बघा, द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ए आहे. तर याला जर आपण मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केलं तर काही तुमच्याकडे बघा, पहिल्या इक्वेशनचा कोएफिशिएंट x1 चा कोएफिशिएंट बघा, हा x1 चा कोएफिशिएंट पहिल्या इक्वेशनचा, हा x2 चा, हा x3 चा आणि हा x4 चा. मग x1 चा कोएफिशिएंट पहिल्या इक्वेशनचा, बघा दुसऱ्या इक्वेशनचा कोएफिशिएंट. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा 3x1 आहे, पण x2 आहे का, नाही, म्हणून इथं 0 घेतला. परत -2x3 प्लस x4 हे झालं. आपल्याकडे व्हेरिएबलचा सेट कोण आहे, हा व्हेरिएबलचा सेट आहे आणि इक्वलच्या नंतर बी सेट.
त्याला तर नाव दिलं आपण ax इक्वल टू बी. अशा पद्धतीने आपण याला मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केलं. बघा थर्ड इक्वेशन मध्ये पण कोण 5x1 मायनस 4x2 आणि बघा x3 आहे का इथं नाही, म्हणून आपण इथं 0 घेतला. ओके, आता काय करायचं आपल्याला, याला मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपण काय करतो, अगुमेंटेड मॅट्रिक्स. अगुमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे काय, तुमच्याकडे ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स मिक्स करा. बघा अगुमेंटेड मॅट्रिक्स काय राहतो, ए आणि बी मॅट्रिक्स मी मिक्स केला तर हा झाला तुमच्याकडे अगुमेंटेड मॅट्रिक्स. आता बघा मी हे दोन, हा तुमच्याकडे एवढा पार्ट ए असतो आणि हा असतो पूर्णपणे बी, मग दोन्ही मिक्स करून काय झाला, अगुमेंटेड मॅट्रिक्स झाला. आता आपल्याला काय करायचं बघा, की रँक काढायची आहे. तर रँक काढण्यासाठी आपण काय करतो, की इथं डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 बनवतो. बघा डायगोनल एलिमेंट कोण आहे, इथं 1 नंतर 0 नंतर कोण आहे तुमच्याकडं, हा 0. मग आता याच्या खालचे आपल्याला 0 बनवायचे. मग याच्या खालचे कोण कोण 0 बनवायचे, या 3 ला 0 बनवायचंय, या 5 ला 0 बनवायचंय आणि या -4 ला 0 बनवायचे. आता बघा डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 बनवायचे, तर पहिला या 3 ला 0 बनवूया. 3 कशामध्ये आहे, R2 मध्ये, आणि हा 5 ला 0 बनवायचंय, हा आहे R3 मध्ये. वापर कुणाचा करायचा आपल्याला, या R1 चा. तर पहिलं बघा तुमच्याकडे काय, हा 3 आहे, हा 3 आणि या 1 चा वापर करून 0 बनवायचा आहे. तर मग कसं बनवा, बघा पहिलं किती तुमच्याकडे R2 चेंजेस R2 आणि वापर करायचा R1 चा, इथं प्लस घेऊन टाका. तर काय तुमच्याकडं की दोन्ही पण प्लस असेल, इथं परत सांगतो दोन्ही पण प्लस असेल तर आपण मायनसने मल्टिप्लाय करतो, आणि जर दोन्ही मायनस असेल तरी पण मायनसने मल्टिप्लाय करतो. पण एक प्लस आणि एक मायनस असेल तर आपण कशाने मल्टिप्लाय करतो, प्लसने. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आता दोन्ही पण प्लस आहेत, आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहे, मायनसने. आता बघा 1 ला कितीने मल्टिप्लाय करू, म्हणजे माझा आन्सर 3 येईल, तर -3 ने. पहिलं झालं, मग हा प्लस इंटू मायनस काय झाला तुमच्याकडे, -3 R1. परत सेम दुसरा R3 चेंजेस R3 आणि वापर करायचा आहे मला R1 चा, मी प्लस घेतला. आता बघा इथं 5 आहे आणि इथं 1 आहे, मग 5 ला कितीने मल्टिप्लाय करू, बघा दोन्ही पण प्लस असेल तर आपण -5, मग प्लस इंटू मायनस म्हणून इथं काय घेतलं तुम्ही, R3 -5 R1. आता कॅल्क्युलेशन करायचं बघा, एक कॅल्क्युलेशन करून देतो मी तुम्हाला, काय R2, बघा हा कॅल्क्युलेशन करून देतो तुम्हाला. R2 किती आहे, R2 मध्ये 3 0 -2 3 आणि हा तुमच्याकडे 4 लास्टचा. ओके, आता इथं बघा -3 इंटू R1 किती येईल तुमच्याकडे, -3 इंटू R1. बघा -3 ने मल्टिप्लाय करा R1 ला, इथं -3 ने. नंतर -2 इंटू काय तुमच्याकडे -6 झाला, त्याच्यानंतर 1 इंटू -3 -3 झाला, आणि नंतर किती -1 इंटू -3 प्लस 3 झाला, आणि नंतर किती तुमच्याकडे -1 इंटू -3 प्लस 3 झाला. ओके, यांची ऍडिशन करायची दोघांची. तर किती येईल, तर -3 प्लस 3 0 0 प्लस 6 नंतर -2 -5 3 प्लस 6 आणि हा 7 आला का. इथं आपल्याकडे आन्सर बघा 0 6 -5 आणि हा 7. सेम बाकीचं पण तुम्ही असंच कॅल्क्युलेशन करू शकता. काय परत R3 घ्यायचा आहे आणि R1 ला किती मल्टिप्लाय करायचं आहे, इथं सेम -5 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि ऍड करायचं आहे. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून तुमच्याकडे हा आन्सर आला. आता बघा हे आन्सर आल्यानंतर आता आपलं काय बघा, डायगोनल एलिमेंट कोण आहे, 1 6 आणि हा -5. बघा हे दोन तर 0 झाले आपल्याकडे, कोणते, हा पार्ट 0 झाला, हा पार्ट 0 झाला. आता राहिला कोणता, हा पार्ट 0 करायचा. मग हा पार्ट 0 करायचा, तो कशामध्ये आहे, R3 मध्ये, आणि वापर करायचा आपल्याला R2 चा. मग कसं येईल बघा, R3 चेंजेस R3 आणि वापर करायचा आपला R2 चा, मी प्लस आहे. आताच पहिला आपण बघा दोन्ही जर प्लस असेल, बघा हे दोन्ही पण प्लस आहे, तर आपल्याला काय घ्यावं लागेल, मायनस. आता दोन्ही 6 6 आहे, तर मी 6 करण्यासाठी किती मल्टिप्लाय करूया, -1 ने. जर मी R2 ला जर मायनसने मल्टिप्लाय केला -1 ने आणि जर ऍड केला R3 बरोबर, तर बघा तुमच्याकडे काय येतो, इथं काय आलं तुमच्याकडे, हा 0 0, कारण R1 मध्ये नो चेंजेस, R2 मध्ये नो चेंजेस, फक्त चेंज कशामध्ये झाला आपल्याकडे, R3 मध्ये. तर बघा इथं 7 7 आहे, पण -7 हा -6 आणि हा मायनस प्लस. तर अशा पद्धतीने यांची ऍडिशन केली तर तुमच्याकडे 0 आला. तर आता पहिलं टार्गेट झालं आपल्याकडे काय, की जे आपण मॅट्रिक्स घेणार होतो अप्पर डायगोनल मॅट्रिक्स. तर बघा इथं डायगोनल एलिमेंट, हा डायगोनल एलिमेंट आणि हा 0 झाला का खालचे सगळे. तर 0 झाल्यानंतर आपण रँक चेक करणार. पहिलं बघा आपण एवढी पार्टचा रँक करणार, ए पार्ट कुठे, ए कुठपर्यंत आहे, इथपर्यंत आहे. मग याच्यामध्ये बघा नंबर ऑफ नॉन झिरो रो किती आहे, 1 आणि 2. हा तिसरा जो आहे तो 0 आहे का, नाही, सो नॉन झिरो आहे का, नाही 0 आहे. तर आपल्याकडे रँक ऑफ ए इक्वल टू किती आली, 2. आता आपण रँक ऑफ एस टू बी घेणार. रँक ऑफ एस टू बी म्हणजे काय, तुमच्याकडे ओव्हरऑल इथून तर पूर्णपणे एस टू बी इथपर्यंत, लास्ट पर्यंत, कारण हा बी पण येणार होता त्याच्यात. याची पण रँक किती येते, नंबर ऑफ नॉन झिरो रो 1
आणि नंबर ऑफ नॉन झिरो रो 2. आता तिसरा पण 0 झाला टोटली. मग तिसरा 0 झाल्यामुळे रँक ऑफ ए पण किती आली, एस टू बी किती आली 2. दोन्ही इक्वल आल्यामुळे बघा रँक ऑफ ए इक्वल टू 2 आली, रँक ऑफ एस टू बी इक्वल टू पण 2 आली. दोन्ही इक्वल आल्यामुळे बघा किती आली तुमच्याकडे 2 आणि लेस दॅन 4 आलाय. म्हणजे बघा व्हेरिएबल किती तुमच्याकडे, नंबर ऑफ व्हेरिएबल 4 आहे, पण रँक किती आली 2. रँक जर 2 इक्वल असेल तर आपण त्याला म्हणतो कन्सिस्टन्सी. आता सोल्युशन भेटतो याला बघा, रँक ऑफ ए इक्वल रँक ऑफ एस टू बी आली म्हणजे सोल्युशन भेटतो. फक्त सोल्युशन कसा भेटतो, इन्फिनाइट सोल्युशन. तर इन्फिनाइट कसं, तर तुमच्याकडे 4 व्हेरिएबल आहे, पण रँक किती आली तुमच्याकडे, रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ एस टू बी इक्वल टू किती आलेली आहे 2 लेस दॅन 4 नंबर ऑफ व्हेरिएबल. आता याला सोल्युशन असेल इन्फिनाइट. दुसरं तुम्हाला लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन किती असं बघा, व्हेरिएबल किती आहे तुमच्याकडे 4, रँक किती आली 2, तर 4 - 2 तुमच्याकडे 2 लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन असेल. आता ठीक आहे, आता आपण काढूया जिथून आपण रँक काढलेली असते. आता एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू कशी काढायची, लास्टला यायचं आपण जिथून रँक काढलेली आहे ए आणि एस टू बी ची तिथे यायचं आपल्याला. आता आपण कोणत्या मॅट्रिक्स मधून काढलेली इथं, चला इथून आपण इक्वेशन परत मांडून घ्यायचं. इथून फर्स्ट इक्वेशन कशी, कोएफिशियंट बघा x1 चा कोएफिशियंट, हा x2 चा, हा x3 चा आणि हा x4 चा कोएफिशियंट. मग सांगा याला जर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केला तर x1 - 2 x2 प्लस x3 - x4 आणि हा इक्वल टू -4. पहिलं इक्वेशन झाला. परत सेम दुसरा, इथून दुसरी इक्वेशन 0x1 बघा, 0x1 घ्यायची गरज नाही, 6x2 - 5x3 प्लस 6x4 इक्वल टू 7 आला इक्वेशन नंबर 7. आता आपल्याला काय करायचं आहे की इथं आपल्याला x1 x2 च्या व्हॅल्यू काढायच्यात. आता आपलं टार्गेट काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x1 x2 x3 अँड x4. तर लास्टला बघा आपल्याकडे इक्वेशन नंबर इथं 3 नाव दिलं. सपोज इक्वेशन 3 मध्ये जर आलो तर काय तुमच्याकडे 6x2 इक्वल टू, हा इकडे पाठवा काय तुमच्याकडे 5x3 - 6x4 आणि प्लस 7. काय केलं मी, हे जे हे 6x2 एका साईडला ठेवलं आणि बाकी एका साईड बघा x2 इक्वल टू 1/6 इंटू, आता हा 6 जो आहे या साईडला मल्टिप्लाय, या साईडला डिवाइड गेला तर काय तुमच्याकडे 5x3 - 6x4 प्लस 7. आता इथं काय लक्षात येतं तुमच्या की जर x2 ची व्हॅल्यू काढायची आहे मला, तर मला x3 आणि x4 च्या व्हॅल्यू काढल्याशिवाय मला x2 ची व्हॅल्यू भेटत नाही. मग इथं तुमच्याकडे किती लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन आहे, म्हणजे फ्री, त्यांना काही व्हॅल्यू घेता येतं. तर 2 आहे तुमच्याकडे, तर तुम्हाला x3 आणि x4 ची व्हॅल्यू फ्रीडम आहे, मग तुम्ही काही घेऊ शकता. तर तुम्ही x3 ची व्हॅल्यू काय पुट केलं मी, अल्फा, आणि x4 ची व्हॅल्यू बीटा पुट केलं. x3 आणि अल्फा आणि बीटाला एनी चॉईस आहे बघा, अल्फा आणि बीटा बिलॉंग्स टू रिअल नंबर्स, तुम्हाला काही चॉईस आहे. याला इन्फायनाइट सोल्युशन का म्हणतो मी, कारण अल्फा आणि बीटाला किती चॉईसेस आहे, इन्फायनाइट, काही घेऊ शकता. सपोज अल्फाची व्हॅल्यू मी 10 घेऊ शकतो, 15 घेऊ शकतो, 100 घेऊ शकतो, तर तुमची व्हॅल्यू चेंज होईल राहील. तर आला इथं. आता इथं बघा x2 ची व्हॅल्यू काय तुमच्याकडे, x2 इक्वल टू सांगा 1/6 5 इंटू x3 ची व्हॅल्यू किती घेतली आपण, अल्फा, मायनस 6 इंटू x4 ची व्हॅल्यू किती घेतली, बीटा, आणि प्लस 7. बघा आलं का हे x2 ची व्हॅल्यू. तर आपण 3 व्हॅल्यू काढल्या, कोण, x3 ची व्हॅल्यू आली आपल्याला अल्फा, x4 ची व्हॅल्यू बीटा, आणि x2 ची व्हॅल्यू पण काढलेली आपण. आता आपण काय करणार आहे बघा, आपल्याला 3 व्हॅल्यू भेटल्यात, x2 ची भेटली, x3 ची भेटली, x4 ची भेटली. आता आपल्याला लास्ट काढायची आहे x1 ची. मग या ज्या 3 व्हॅल्यू काढल्यात त्या पुट करा या इक्वेशन मध्ये 2 मध्ये. मग इथं जर मी पुट केल्या x2 x3 x4 ची, तर मला व्हॅल्यू भेटून जाईल x1 ची. तर इथं बघा फ्रॉम इक्वेशन नंबर 3 वी गेट 6, तुमच्याकडे x2 ची व्हॅल्यू भेटून गेली इथं दिस. तर x2 ची व्हॅल्यू मी कुठं पुट करणार आता, पहिल्या इक्वेशन मध्ये. आता x2 ची बघा x1 x2 इंटू x2 ची व्हॅल्यू पुट केली, प्लस x3 ची व्हॅल्यू अल्फा होती, x2 x4 ची व्हॅल्यू बीटा होती, इक्वल टू -1. सगळं एका साईडला घेऊन गेलो मी, x1 सगळं एका साईडला घेऊन गेल्यानंतर काय आला तुमच्याकडं, हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे सगळा. x1 सोडून बाकी सगळं एका साईडला घेऊन गेलो, या -1 हा प्लस 7/3, हा -5/3, हा इकडे आला. फक्त त्याला कॅल्क्युलेशन केलं आपण एवढा पार्ट, नाही केला तरी असंच ठेवलं तरी चालतं. मग केल्यानंतर बघा x1 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे, 4/3 -2/3 अल्फा प्लस बीटा. तर आपल्याकडे द गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन कसं राहतं, x1 x2 x3 आणि x4. ओके. आता बघा x1 ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, 4/3 -2/3 अल्फा प्लस बीटा. ओके. आता x2 ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे आपल्याकडे, इथं x2 ची व्हॅल्यू काढलेली आपण किती आहे बघा, -1/6 7 प्लस 5 अल्फा -6 बीटा. परत सेम x3 ची व्हॅल्यू किती आपण, अल्फा
आणि x4 ची व्हॅल्यू किती असते बीटा. हे झालं तुमच्याकडे काय x1 x2 x3 आणि x4 ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. अल्फा आणि बीटाला किती चॉईसेस आहे इन्फिनाइट चॉईस, म्हणून आपण सांगतो काय हे द गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन हॅव इन्फिनाइट सोल्युशन. किती सोल्युशन आहे इन्फिनाइट सोल्युशन. का कारण अल्फा आणि बीटाला किती चॉईसेस आहे इन्फिनाइट चॉईसेस. अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केला. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. चला तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय विचारलंय बघा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय विचारलंय की एक ए दिलाय तुम्हाला, ए मॅट्रिक्स ए, तो आहे 3x3 चा. देन फाइंड द ए इनवर्स. तर पहिलं काम काय करायचं आपल्याला फाइंड ए इनवर्स. देन हेन्स सॉल्व द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. तर आता बघा सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे एक्स हा आणि हा दिलेला. ओके, मग तीन इक्वेशन आहे आपल्याकडं, तीन इक्वेशन. तर पहिलं टार्गेट बघा तुम्हाला काय दिलंय ए दिलेलं आहे पहिलं गिवन मध्ये. दुसरं काय दिलंय तुम्हाला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे कशा फॉर्म मध्ये एक्स इक्वल टू बी फॉर्म. ओके, तर तुम्हाला पहिलं काय विचारलं बघा फाइंड काय करायचं आहे ए इनवर्स पहिला, आणि दुसरं काय फाइंड करायचं आहे एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू काढायच्या. आपण कसं करणार बघा इनवर्स. तुमच्याकडे एक्स इक्वल टू बी असतो जर आपल्याकडं नॉन होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असेल, आणि जर त्याला युनिक सोल्युशन असेल तर आपण असं पण काढू शकतो एक्स व्हॅल्यू काय ए इनवर्स बी. बघा ए इनवर्स काढायचं आणि जर मी बी बरोबर मल्टिप्लाय केला तर तुम्हाला डायरेक्ट एक्स ची व्हॅल्यू भेटून जाते इथून. असं पण आपण एक्स ची व्हॅल्यू काढू शकतो. बघा दोन वे येतं. एक तर तुम्ही काय करा अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट करा, तिथून तुम्ही एक्स वाय झेड ची व्हॅल्यू काढू शकता. किंवा दुसरे मेथड काय आपल्याकडे ए इनवर्स काढा आणि बी बरोबर मल्टिप्लाय करा, डायरेक्ट तुम्हाला एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू भेटून जातात. तर आपण याने काय सांगितलंय की एक्स इक्वल टू ए इनवर्स बी च्या मेथडनी तुम्ही सॉल्व्ह करा. तर पहिला आपला टार्गेट आहे ए इनवर्स करा. तर ए इनवर्स कसं काढतो आपण बघा. ए इनवर्स काढण्यासाठी काय तुमच्या मेथड ए इनवर्स काढण्यासाठी पहिलं काय करा डिटर्मिनंट काढा, तो दाखवा नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंट इक्वल टू 0 आला तर इनवर्स एक्झिस्ट होत नाही. दुसरी गोष्ट इनवर्स काढल्यानंतर आपण काय करतो ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ठीक आहे, ऍडजॉइंट साठी काय करतो आपण कोफॅक्टर जो मॅट्रिक्स असेल कोफॅक्टर मॅट्रिक्स त्याचा ट्रान्सपोज घेतो, आणि हे आल्यानंतर ए इनवर्स इक्वल टू काय असतो तुमच्याकडे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ही आहे तुमच्याकडे इनवर्स काढण्याची प्रोसेस. तर पहिलं बघा आपल्याला डिटर्मिनंट काढावं लागेल. तर पहिलं डिटर्मिनंट काढून घेतलं मी. लेट ए इक्वल टू मॅट्रिक्स आहे. आता त्याचा डिटर्मिनंट काढायचंय मला. तर डिटर्मिनंट कसं काढतो आपण पहिला हा प्लस, दुसरा मायनस आणि तिसरा हा प्लस. मग बघा हा 2 जर सिलेक्शन केला मी तर त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. बघा कॉलम रो डिलीट झाला. उरलेला पार्टचा आपण डिटर्मिनंट घेतला किती -2 इंटू -4 8, नंतर 3 इंटू 3 9 झालं. नंतर दुसरा -1 परत सेम. आता काय करावं लागणार आपल्याला. आता काय घेतलं मी हा जर एलिमेंट घेतला मी 1 तो -1. बघा त्या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला. काय राहिलं 1 इंटू -4 आता बघा 3 इंटू -1 आपल्या रूल नुसार मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस, आणि परत सेम -1. आता आपण डिटर्मिनंट वर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही तिथून बघू शकता डिटर्मिनंट कसं काढतो आपण. आता इथं बघा लास्टचा काय तुमच्याकडं आपण प्लस एलिमेंट घेतो. बघा इथं हा प्लस पण हा मला मायनस. तर या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला. रिमेनिंग पार्ट 1 इंटू 3 नंतर किती -2 इंटू -1 +2. याचं कॅल्क्युलेशन केलं टोटली. कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती आला -2 इज नॉट इक्वल टू 0 आला. ठीक आहे, म्हणजे काय बघा डिटर्मिनंट जर नॉट इक्वल टू 0 आला, डिटर्मिनंट इक्वल टू जर नॉट इक्वल टू 0 आला तर आपण काय म्हणतो ए इनवर्स काय होतो तुमच्याकडे एक्झिस्ट होतो. ए इनवर्स जर एक्झिस्ट झाला तर आपण याचा इनवर्स काढू शकतो. तर ए इनवर्स काढण्यासाठी पहिला आपल्याला काय पाहिजे कोफॅक्टर मॅट्रिक्स. तो कोफॅक्टर मॅट्रिक्स साठी काय करतो आपण बघा पहिला प्लस एलिमेंट इथं बघा कोफॅक्टर साठी काय करतो आपण इथं M11 बघा पहिला मायनर काढतो हा कोफॅक्टर मॅट्रिक्स सपोज. तर पहिला प्लस नंतर -M12 नंतर प्लस M13 नंतर -M21 प्लस M22 नंतर -M23 आणि प्लस M31 नंतर -M32 आणि प्लस M33. ओके, एक अल्टरनेट काढतो आपण. मग आता बघा पहिलं साइन देऊन टाकलं आपण काय प्लस हा मायनस हा प्लस हा मायनस हा प्लस हा मायनस हा प्लस मायनस. आता प्लस साइन असेल तर आपण देत नाही. आता बघा मायनर कसं काढणार. मायनर बघा प्रत्येक एलिमेंटचा मायनर काढायचं. हा पहिला एलिमेंट बघा पहिला 2 चा मायनर काढायचा. मग त्या लाईनचा रो डिलीट कॉलम झाला काय झाला -2 इंटू -4 किती +8 लगेच -3 इंटू 3 9 आला का. परत दुसरा मायनर काढायचा आपल्या दुसऱ्या एलिमेंटचा. तर कसं करणार आपण दुसऱ्या एलिमेंटचा बघा या 1 चा काढायचा आहे.
तर तो रेडीमेड मायनस असतो आपल्याकडे, हा मायनस. तर आपण काय करणार, त्या लाईनचा रो डिलीट कॉलम डिलीट डायरेक्ट काढायचं. बघा 1 इंटू -4 किती, -4. आणि नंतर रूलनुसार आपण मायनस घेतो इथं, 3 इंटू -1 -3 -3 आणि हा मायनस मायनस काय झाला प्लस. परत सेम तिसरा आपला प्लस असतो. परत सेम थर्ड एलिमेंटचा काढायचा आपल्याला मायनर. तर कसं करणार आपण, या -1चा या लाईनचा रो डिलीट कॉलम डिलीट, उरलेल पार्टचा डिटर्मिनंट 1 इंटू 3 3, नंतर -2 इंटू -1 +2 रूलनुसार. ठीक आहे. आता बघा अजून काढायचं आपण, एक काढून देतो तुम्हाला मी कोणत्या एलिमेंटचा. सपोज मी ह्या 3चा काढला, तर 3चा कसा येईल बघा, 3चा हा तुमच्याकडे काय आहे मायनस आहे. बघा मी मायनस घेतला इथं. बघा या लाईनचा रो डिलीट कॉलम डिलीट किती, 2 इंटू 3 6 आला का 6 इथं. परत -1 इंटू 1 किती आला, मायनस मायनस हा प्लस झाला. अशा पद्धतीने सगळ्या एलिमेंटचं तुम्ही मायनर काढणार, को फॅक्टर काढणार अल्टरनेट साइन देऊन. तर तुमच्याकडे हा कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा, सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्याकडे हा आला को फॅक्टर मॅट्रिक्स. काय आला, को फॅक्टर मॅट्रिक्स. आता को फॅक्टर मॅट्रिक्स काय राहतो, जो ऍडजॉइंट असतो. तर ऍडजॉइंट काय असतो तुमच्याकडे, को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. तर को फॅक्टर मॅट्रिक्स हा आलाय, त्याचा ट्रान्सपोज घ्या. ट्रान्सपोज कसं घेतो, हा पहिला रो आहे तो पहिल्या कॉलमला गेला, तुमच्याकडे हा दुसरा रो आहे तो दुसऱ्या कॉलमला गेला, आणि हा तिसरा रो आहे जो तिसऱ्या कॉलमला गेला. अशा पद्धतीने तुमच्याकडे हा ऍडजॉइंट मॅट्रिक्स आला. ऍडजॉइंट मॅट्रिक्स आल्यानंतर आपण काय करतो बघा, ए इनवर्स इक्वल टू काय असतो आपल्याकडे, हा फॉर्म्युला ए इनवर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर डिटर्मिनंट किती आला तुमच्याकडे, 1/-2 आपण वरती काढलेला आहे डिटर्मिनंट, आणि हा आला ऍडजॉइंट. असंच ठेवायचं. आता हे बघा इनवर्स काढला आपण, पहिलं टार्गेट आपल्याला इनवर्स काढायचं. आता दुसरं टार्गेट काय आहे की सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन काढायचं, म्हणजे एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या. मग बघा द गिव्हन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन कॅन बी रिटर्न इन द मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. तर पहिला तुमच्याकडं हा ए, हा एक्स आणि हा बी. बघा सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये तर तुमच्याकडे याचा डिटर्मिनंट किती आला, नॉट इक्वल टू 0. याचा मिनिंग काय होतो की 3x3 चा डिटर्मिनंट जर नॉट इक्वल टू 0 आला तर त्याची रँक पण किती असते, 3. रँक ऑफ एज टू बी पण किती असतं, 3. द नंबर ऑफ अननोन्स, आता तुमच्याकडे 3 पण किती अननोन्स म्हणजे व्हेरिएबल पण किती आहे, 3. रँक पण किती आली, 3. तर याला युनिक सोल्युशन असतं. आता युनिक सोल्युशन काढायचं आपल्याला, तर कसं, एक्स इक्वल टू ए इनवर्स बी. बघा इथं परत काय तुमच्याकडं एक दुसऱ्या मेथडनी पण काढू शकतो आपण, रँकनी अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. पण यांनी कसं सांगितलंय, ए इनवर्स काढा आणि नंतर बी बरोबर मल्टिप्लाय करा. तर बघा इथं ए बरोबर आपण काढलेला आहे एक्स, ए इनवर्स काढलाय, आणि बी बरोबर मल्टिप्लाय करायचं. तर तुमच्याकडे हा एक्स काढायचा, तर एक्स इक्वल टू ए इनवर्सची व्हॅल्यू किती आहे, 1/-2 इंटू दिस इज ए इनवर्स, आणि दुसरा आहे तुमच्याकडे हा बी. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. बघा 1/2 मी ऍज इट इज ठेवला बाहेर. त्याचं मल्टिप्लिकेशन कसं होईल, पहिला रो आणि याचा पहिला कॉलम, -1 इंटू -1 +1, नंतर 1 इंटू 9 9, नंतर 1 इंटू -12 -12. पहिलं झालं. परत सेम सेकंड रो फर्स्ट कॉलम, 1 इंटू -1 -1, नंतर -9 इंटू +9 -81, परत -7 इंटू -12 +84. लास्ट आता R3 आणि R1, 1 इंटू -1 -1, -7 इंटू 9 -63, आणि -5 इंटू -12 60. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर -1/2 असंच ठेवा. 1 + 9 टोटल -2, परत -1 -81 +84 2, लास्ट -4. आता -2 ने जर मी मध्ये डिवाइड केला, -2 डिवाइडला, याला पण -2 डिवाइडला, आणि याला -2 डिवाइडला, तर -2 -2 +1, नंतर +2 -2 -1, आणि -4 -2 2. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे बघा एक्स इक्वल टू काय असतो तुमच्याकडं, एक्स वाय झेड इक्वल टू किती आला, 1 -1 आणि 2. इथं बघा हा पहिला जो असतो एक्स इक्वल टू किती आला, एक्स इक्वल टू 1, दुसरा वाय इक्वल टू -1, आणि झेड इक्वल टू किती आला तुमच्याकडे 2. अशा पद्धतीने आपण एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढू शकतो. याला आहे इन्व्हर्जन मेथड. ठीक आहे. दुसरा बघा 2 मेथड आहे, एक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनची आणि दुसरे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन मध्ये काय करायचं, एक्स इक्वल टू ए इनवर्स बी नी पण तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू काढू शकता. याला म्हणतो आपण इन्व्हर्जन मेथड. बघा दुसरा कोणता आहे तुमच्याकडे, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन काय करतो आपण की एस टू बी घेतो, एस टू बी मॅट्रिक्स म्हणजे ए आणि बी मॅट्रिक्स, याची रँक काढतो. बघा रँक काढल्यानंतर तुमच्याकडे एवढा पार्ट हा ए ची रँक काढतो, आणि हा टोटल बी चे एस टू बी ची रँक काढतो. दोन्ही इक्वल आलं तर सोल्युशन. बघा इथून एक्स वाय झेडची व्हॅल्यू कशी काढतो की रँक ज्या मॅट्रिक्स पासून आपण काढलेला आहे लास्टच्या, तिथून तुम्ही इक्वेशन लिहायचं, आणि तुम्हाला इथून एक्स वाय झेडच्या
व्हॅल्यू काढायच्या. ठीक आहे, अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 4 संपला. आता पाहूया, सॉरी 3rd संपला. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलंय की सॉल्व द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन x plus y plus z equal to 0, 2x plus 5y plus 6z equal to 0, x minus 2y plus z equal to 0. हॅलो, आता इथं बघा तुमच्याकडे काय x इक्वल टू b हा आपल्याला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असतं, आणि जर b हा 0 झाला तर आपल्याकडे काय झालं x इक्वल टू 0. मग याला म्हणतो आपण होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असेल तर याला सोल्युशन असतोच कंपल्सरी. ओके, याचं काय तुमच्याकडे एक तर ट्रिव्हियल सोल्युशन असतं, नाही एक दुसरं असतो तुमच्याकडे नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. ओके, आता ट्रिव्हियल सोल्युशन म्हणजे काय की तुमच्याकडे रँक ऑफ ए इक्वल टू आर, म्हणजे जेवढे व्हेरिएबल आले तेवढीच जर रँक आली तर त्याला आपण काय म्हणतो ट्रिव्हियल सोल्युशन. आणि नॉन ट्रिव्हियल सोल्युशन म्हणजे काय रँक ऑफ ए इक्वल टू आर आणि तू लेस दॅन एन आली, म्हणजे आपल्याकडे 4 व्हेरिएबल आहे, रँक 3 आली तर आपण म्हणतो त्याला नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. जर तुमच्याकडे ट्रिव्हियल सोल्युशन असेल तर एक्स इज नॉट इक्वल टू 0 राहतो. सॉरी, एक्स ची व्हॅल्यू किती राहते तुमच्याकडे इथं 0, म्हणजे एक्स जो आहे तुमच्याकडे व्हेरिएबल एक्स वाय झेड ची व्हॅल्यू सगळ्या कशी येणार आहे 0. इथं आहे तुमच्याकडे एक्स इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे जे बी एक्स वाय झेड ची व्हॅल्यू असेल ते असेल तुमच्याकडे काय नॉट इक्वल टू 0. याला दुसरं नाव आहे युनिक सोल्युशन, म्हणजे एकच सोल्युशन भेटतो ते की काय एक्स वाय आणि झेड ची व्हॅल्यू सगळ्यांची व्हॅल्यू किती 0. इथं काय तुमच्याकडं याला म्हणतो आपण इन्फिनाइट सोल्युशन. याला काय म्हणतो आपण इन्फिनाइट सोल्युशन, म्हणजे इथं एक्स वाय झेड ची व्हॅल्यू 0 येत नाही. अजून पण एक दुसरा आहे चेक करण्यासाठी काय, जर डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 ला डायरेक्ट तरी पण सांगू शकतो आपण हे युनिक सोल्युशन आहे, याची एक्स ची व्हॅल्यू 0 येते आणि हा ट्रिव्हियल सोल्युशन. अजून याला बघा लास्टला डिटर्मिनंट जर हा इक्वल टू 0 आला तर आपण म्हणतो हा याला इन्फिनाइट सोल्युशन आहे, याची एक्स ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे, याची जी रँक येणार आहे ती लेस दॅन म्हणजे एन पेक्षा छोटी येणार आहे, याला आपण म्हणतो नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. म्हणजे असं पण चेक करू शकतो तुम्ही, रँकनी चेक करा किंवा डिटर्मिनंटनी चेक करा, सेम आहे. तर चला तर आपण पाहूया आता नॉन होमोजिनियस साठी. आता पहिलं बघा गिव्हन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं. पहिलं तुमच्याकडे ए हा असतो एक्सचा कोएफिशियंट, हा वायचा आणि हा झेडचा, 3 इक्वेशन होत्या. तर तुमच्याकडे हा एक्स आणि हा इक्वल टू 0. आता एक्स इक्वल टू 0 आपण याला म्हटलं तर पहिलं आपण काय करतो डिटर्मिनंट काढतो. डिटर्मिनंटनी पण आपण सांगू शकतो की याला ट्रिव्हियल सोल्युशन आहे की नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. तर पहिलं डिटर्मिनंट काढला, डिटर्मिनंट किती आला तुमच्याकडं 1 5 इंटू 1, नंतर किती तुमच्याकडे 5 इंटू 1 1 5 आणि 6 इंटू -2 प्लस 12 हा मायनस नंतर याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्याकडे डिटर्मिनंट किती आला 12. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 12 नॉट इक्वल टू 0 आला, याचा मिनिंग काय झाला तुमच्याकडे ए इनवर्स. आता इथं या बघा इथं डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला, त्याचा मिनिंग काय होतं तुमच्याकडे युनिक सोल्युशन, आणि एक्स वाय झेड ची व्हॅल्यू काय भेटून जातो तुमच्याकडे 0. एक्स वाय झेड ची व्हॅल्यू 0 भेटल्या तर तुमच्याकडे याला म्हणतो ट्रिव्हियल सोल्युशन. बघा ए इनवर्स एक्झिस्ट झाला, प्री मल्टिप्लाइंग ए इनवर्स ऑन बोथ साइड इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय तुमच्याकडे एक्स इक्वल टू 0. बघा एक्स इक्वल टू 0 आहे, दोन्ही साइडनी जर मी ए इनवर्सनी मल्टिप्लाय केलं तर ए इनवर्स, तर ए इनवर्स इंटू 0 आणि हा आला तुमच्याकडे आयडेंटिटी, तर राहिलं फक्त एक्स. तर एक्स इक्वल टू काय आला 0. एक्स इक्वल टू 0 आला, एक्स म्हणजेच कोण तुमच्याकडं बघा एक्स इक्वल टू कोण एक्स वाय झेड इक्वल टू 0 0 0. मग डायरेक्ट एक्स ची व्हॅल्यू 0, वाय ची व्हॅल्यू 0 आणि झेड ची पण व्हॅल्यू 0, म्हणून आपण एक्स इक्वल टू 0 घेतो. ठीक आहे, रँकनी जर केला बघा याला ऑर मेथड, हा असं तुम्ही आन्सर लिहा, मी फक्त ऑरनी सांगतो तुम्हाला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मनी कसं दाखवायचं. बघा सेम क्वेश्चन आहे, हाच क्वेश्चन मी ऑर मेथडनी दाखवतो इथं ऑर मध्ये. आता तुमच्याकडे ए मॅट्रिक्स किती आहे ए 1 1 1 2 5 6 नंतर किती 1 -2 आणि 1. बघा एस टू बी 0 0 0. ओके, आता आपल्याला काय करायचं हा एस टू बी आहे मॅट्रिक्स एस टू बी. आता आपण काय करतो की याला सोल्युशन आहे चेक करायचं, पहिले रँक काढतो आपण. रँक काढण्यासाठी तुमच्याकडे काय की डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 बनवायचे, मग 2 ला 0 बनवायचं या 1 ला 0 बनवायचं. तर किती तुमच्याकडे R2 चेंजेस, हा R1 हा R2 आणि हे R3. R2 चेंजेस R2 आणि वापर करायचा R1, दोन्ही पण प्लस आहे म्हणून -2 अँड परत किती तुमच्याकडे R3 चेंजेस R3 वापर करायचा आपल्याला R1 चा
तर दोन्ही पण प्लस असल्यावर आपण काय घेतो -1. आता याचं कॅल्क्युलेशन करूया. एस टू बी इक्वल टू किती येईल तुमच्याकडं R1 मध्ये नो चेंजेस 1 1 0. आता R2 मध्ये या बघा, याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं हा 0, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं R1 ला -2 ने आणि +5 किती +3. R1 ला -2 ने मल्टिप्लाय केलं हा +4 आणि इथं 0. परत सेम R1 -0. आता R1 ला मल्टिप्लाय करायचं -1 ने R3 बरोबर ऍड करायचं तर 0, परत -1 -3, नंतर किती 1 इंटू -1 आणि +1 0 आणि इथं 0. अजून पण आपल्याकडे झालंय काय हे बघा, डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 नाही झाले. आता काय करायचं आपल्याला, हा एवढा -3 0 बनवायचा आहे. तर हा आहे तुमच्याकडे R2 मध्ये आणि हा R3 मध्ये. परत सेम एस टू बी. आता R3 चेंजेस R3 आणि वापर करायचा R2 चा. आता 1 + 1 मायनस येतं, आपण दोघांची ऍडिशन करून टाका. 3 3 दोन्ही पण आहे. तर एस टू बी इक्वल टू किती आला तुमच्याकडे R1 मध्ये नो चेंजेस 1 1 0. इथं काय तुमच्याकडे 0, दोघांची ऍडिशन करा 0 3 4 आणि 0. इथं काही केलं का आपण नाही. आता इथं बघा R3 आणि R2 चे ऍडिशन आहे 0 -3 0 आणि 4 0 इक्वल टू. आता बघा आपल्याला इथून रँक किती आलेली आहे. रँक इथं बघा नंबर रँक ऑफ ए इक्वल टू किती एवढा पार्ट ए, एवढा पार्ट किती 1 2 आणि हा 3 रँक आली. रँक ऑफ एस टू बी करा. आता टोटल बघा इथून इथपर्यंत होल पर्यंत नंबर ऑफ नॉन झिरो 1 2 आणि तिसरं का, कारण हा 4 पण येतो एस टू बी मध्ये, म्हणून याची पण रँक किती आली 3. नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहे तुमच्याकडं, नंबर ऑफ व्हेरिएबल पण किती आहे 3. बघा रँक ऑफ ए पण 3 आली, रँक ऑफ एस टू बी पण 3 आली आणि नंबर ऑफ व्हेरिएबल पण तुमच्याकडे किती आलं 3 आहे इक्वल टू 3. सगळे इक्वल असेल तर आपण काय म्हणतो युनिक सोल्युशन, म्हणजे याला म्हणतो आपण ट्रिव्हियल सोल्युशन. आता आपल्याला काय करायचं सोल्युशन काढायचं. बघा आपण जिथून रँक काढली ना त्या मॅट्रिक्स मध्ये यायचं, तिथून इक्वेशन बनवूया. आता बघा पहिला इक्वेशन पहिल्या लाईन रो मधून तर किती येईल तुमच्याकडं x1 प्लस x प्लस y प्लस z इक्वल टू 0. नंतर दुसरं इक्वेशन कसं बनेल तुमच्याकडं, आता बघा 0x म्हणजे 3y प्लस 4z इक्वल टू 0 इक्वेशन नंबर 2. आणि लास्ट बघा 0x 0y आपण थर्ड रो मधून बनवणार आहे. तर किती येईल तुमच्याकडं 4z इक्वल टू 0. तर इथून बघा z इक्वल टू काय आला 0, कारण 4 इकडे आल्यानंतर डिवाइडला होईल z इक्वल टू 0 झाला. आता z इक्वल टू 0 इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. पुट z इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. तर काय तुमच्याकडं 3y प्लस 4 इंटू z ची व्हॅल्यू 0 इक्वल टू 0. तर 3y इक्वल टू 0, कारण 4 इंटू 0 0. तर y इक्वल टू 3 इकडे गेला 0 ला डिवाइड झाला तर 0. बघा x ची व्हॅल्यू पण y ची व्हॅल्यू पण 0 आली, z ची व्हॅल्यू पण 0 आली. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. तर पुट x y इक्वल टू 0 आणि x z इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 काय आहे x प्लस y ची व्हॅल्यू 0 प्लस z ची व्हॅल्यू 0 इक्वल टू 0. देन x पण काय आला 0. बघा x y z ची व्हॅल्यू 0 आली. x y z इक्वल टू x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 0 आणि z ची व्हॅल्यू पण 0. तर याला काय झालं तुमच्याकडे, याला म्हणतो आपण ट्रिव्हियल सोल्युशन. बघा दोन्ही मेथडनी सांगितली. आपली पहिली मेथड बरी होती, पण तुम्हाला समजण्यासाठी दुसरी मेथड पण सांगितली. ठीक आहे. पहिल्या मेथड मध्ये डायरेक्ट काय होता की ए डिटर्मिनंट इक्वल टू 0 आला तर याला काय भेटतं तुम्हाला ट्रिव्हियल सोल्युशन भेटतं. आणि ट्रिव्हियल सोल्युशन म्हणजेच काय तुमच्याकडे x इक्वल टू 0. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये पण तुमच्याकडे काय होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आहे. होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन काय आहे, कारण तुमच्याकडे b इक्वल टू 0 आहे. बघा पहिलं इक्वेशन हे गिवन, बघा हे पहिलं इक्वेशन आहे, हे दुसरं इक्वेशन, हे तिसरं आणि हे तुमच्याकडं चौथं. आता हे 4 इक्वेशन आहे आपल्याकडे. 4 इक्वेशनला मी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये मांडलं. तर पहिला तुमच्याकडे हा x1 चा कोएफिशियंट, हा x2 चा, हा x3 आणि हा x4 चा कोएफिशियंट असतो. आता काढल्यानंतर हा तुमच्याकडे x असतो आणि हा इक्वल टू b. मग x इक्वल टू b च्या फॉर्म मध्ये मानला आपण, ax इक्वल टू b च्या फॉर्म मध्ये. तर काय आलं तुमच्याकडे ax इक्वल टू b ची व्हॅल्यू काय आली 0. याला इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता b ची व्हॅल्यू 0 आली. आता आपण डिटर्मिनंट मेथडनी पण करू शकलो असतो, पण 4x4 मॅट्रिक्स आहे हा. 4x4 चा मॅट्रिक्स डिटर्मिन काढायचं तर ते खूप अवघड आहे. म्हणजे काढता येतो पण वेळ लागतो खूप. म्हणून आपण कोणत्या मेथडनी करणार आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, जी की आता आपण दुसऱ्या
दुसरा ऑर केलं ना मागचा क्वेश्चन 4था नंबर ऑर साठी, तसंच सेम या मॅट्रिक्सला काय करायचं आता डायगोनल एलिमेंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा डायगोनल एलिमेंट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पहिले सॉरी अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पहिले डायगोनल एलिमेंट कोण आहे 1, हा 1 2 आणि -4 हे तुमच्याकडे डायगोनल एलिमेंट आहे. आता त्याचे खालचे 0 बनवायचे मला, मग खालचे 0 कोणते कोणते बनवायचे, हा 0 2 1 2 1 आणि हा -4 एवढ्या एलिमेंटला आपल्याला 0 बनवायचं आहे. तर पहिलं बघा, पहिलं काय करतो आपण, फर्स्ट हा 2 ला 0 बनवूया, हा आहे तुमच्याकडे R3 मध्ये, या 1 ला 0 बनवूया, हा आहे R4 मध्ये, आणि वापर करायचा आपल्याला या R1 चा. ठीक आहे, तर कसं येईल तुमच्याकडे बघा R3 चेंजेस R3 आणि वापर करायचा आपल्याला R1 चा. आता दोन्ही पण प्लस असेल तर काय घेतो आपण -2 सेम. आता सेम R4 चेंजेस R4 आणि वापर करायचा तर R1 चा. आता दोन्ही पण प्लस असेल तर आपण काय घेतो -1 बघा, म्हणजे 1 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 1 येईल, म्हणजे -1. मग हे कॅल्क्युलेशन केलं बघा, येतं जर केलं की -2 ने मल्टिप्लाय केलं तर हा प्लस इंटू -2 झाला, परत सेम इथं -1 या +1 ला मल्टिप्लाय केलं तर हा झाला. तर काय झालं तुमच्याकडे R3 चेंजेस, तर कॅल्क्युलेशन केलं आपण इथं, तर R1 मध्ये नो चेंजेस, R2 मध्ये नो चेंजेस, R3 मध्ये बघा कॅल्क्युलेशन करून तुमच्याकडे हे आन्सर आलं. काय करायचं होतं, R1 ला किती मल्टिप्लाय करायचं होतं -2 ने, इथं बघा R1 ला किती मल्टिप्लाय करायचं होतं -2 ने, आणि ऍड करायचं होतं R3 बरोबर, मग आलं तुमच्याकडे हे R3. परत सेम आता R1 ला किती मल्टिप्लाय करायचं -1 ने, आणि ऍड करायचं आपल्याला R4 बरोबर, तर तुमच्याकडे हे आन्सर आलं. आता पहिलं काम झालं आपलं काय, की या 1 च्या खालचे सगळे 0 झाले, पहिल्या डायगोनल एलिमेंट, पहिला डायगोनलच्या एलिमेंटचे खालचे सगळे 0 ला. आता दुसरा डायगोनलच्या खालचे 0 बनवायचे आपल्याला, कोण कोण, या -4 आणि -2. आता -4 कशामध्ये आहे R3 मध्ये, आणि याचा वापर करायचा आपल्याला R2 चा. परत त्या -2 ला 0 बनवायचं, ते कशामध्ये आहे R4 मध्ये. तर आपला फॉर्म्युला कसा बनेल आता बघा, R3 चेंजेस R3 वापर करायचा तर R2 चा, तर सेम R4 चेंजेस R4 आणि वापर करायचा आपल्याला R2 चा. तर दोन्ही पण बघा, एक प्लस एक मायनस आहे, तर आपण प्लस घेऊया. किती, आता बघा 1 आहे तुमच्याकडे, R2 किती आहे 1, तर त्याला किती मल्टिप्लाय करू मी 4 ने. बघा R4 किती आहे -2, एक प्लस एक मायनस आहे, याला पण कशाने मल्टिप्लाय करा 2 ने. अशा पद्धतीने आपला हा फॉर्म्युला झाला. आता फॉर्म्युला झाल्यानंतर बघा बाय R3 आपण फॉर्म्युला काढला, कॅल्क्युलेशन केलं. आता काय करणार आपण इथं कॅल्क्युलेशन मध्ये R2 ला किती मल्टिप्लाय करणार आहे, पहिलं 4 ने, आणि ऍड कशा बरोबर करणार R3 बरोबर. मग बघा मल्टिप्लाय करा, 0 इंटू 4 0 झाला, 1 इंटू 4 4 -4 0 झाला. परत 6 ला 4 ने मल्टिप्लाय करा 24 आणि -6 किती +18. परत 0 इंटू 4 4 आणि ऍड करा याच्या 9 बरोबर, किती 9. आणि इकडे तर काय तुमच्याकडे सेम आलं. हे आल्यानंतर आपण काय करतो आता बघा, हे मॅट्रिक्स आपण कॅल्क्युलेशन करून आणलं, याला आपण आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स मध्ये पण करून घेऊ शकतो, पण आता आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स करायची गरज नाही, कारण की तुमच्याकडे बी मॅट्रिक्स 0 आहे, तर काही गरज नाही इथं. आता येऊया आपण लास्ट बघा, या 1 च्या खालचे 0 बनवले आपण, या 1 च्या खालचे 0 बनवले. आता आपल्याकडे दुसरं टार्गेट काय आहे, की या 6 च्या खालचे सॉरी या 18 च्या खालचे 0 बनवायचे आपण. तर आपण असं पण करू शकतो, हा तुमच्याकडे कोण आहे R3 आहे, म्हणजे R3 मध्ये आता 4 च्या मल्टिपल मध्ये नाही, या 4 ला 0 बनवायचं या 18 चा वापर करून. पण आपल्याला बनवता येतो का, बनवता येईल, पण इजी काय तुमच्याकडे, जर मी R3 ला डिवाइडेड बाय 9 केला तरी पण तुमचा आन्सर येऊन जाईल. बघा R3 ला जर डिवाइड केलं, मी एक स्टेप इथं करतो, R3 डिवाइड बाय 9, R3 डिवाइड बाय 9 तर किती 1 3 4 -6. परत सेम तुमच्याकडे कोण x1 x2 x3 आणि x4 इक्वल टू 0 0 0 0. तर बघा R2 मध्ये नो चेंजेस, 0 1 6 0. आता 0 0 9 ने डिवाइड करा 2 1, नंतर 0 0 4 आणि 1 आलं. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, असं पण केलं तरी चालतं. काय आता मी असं केलं की R3 डिवाइड बाय 9 केलं, तर आपण असं पण करू शकतो. काय इथं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन, आता 4 च्या मल्टिपल मध्ये कोण नाहीये 18 नाहीये, त्याला आपण असं करू शकतो, याला किती मल्टिप्लाय करा 4 ने, आणि याला किती मल्टिप्लाय करा 18 ने, तरी पण आपल्याकडे काय होऊन जाईल, तर याला डिवाइड होऊन जातं. पण ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन अवघड करण्यापेक्षा जेवढं इझी करता येईल तेवढं करा. बघा इथं काय तुमच्या R4 चेंजेस 2/9 उलट करा. इथं आपल्याला 4 ला काय बनवायचं होतं 0 बनवायचं होता, आपण उलट केलं, कारण या 18 आणि 4 ला डिवाइड करतो तुम्हाला 2 ने, तर याला 2 ने डिवाइड केलं तर हे होतं तुमच्याकडे किती 9 आणि हा होतो 2. मग असं पण करू शकतो आपण. नंतर मग इथं काय तुमच्याकडं
बघा इथं आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 च्या खालचं 0 बनवायचं आहे. हा कशामध्ये आहे तुमच्याकडे R3 मध्ये आणि हा कशामध्ये आहे R4 मध्ये. जर मी इथं केलं तर काय तुमच्याकडं R4 चेंजेस R4 वापर करायचा मला R3 चा. बघा दोन्ही पण प्लस आहे, तर मग बघा R3 ला कितीने मल्टिप्लाय करू मी, म्हणजे माझा 4 येईल -2 ने. मग -2 ने जर मल्टिप्लाय केलं मी तर R3 मध्ये नो चेंजेस 0 1 6 0. R3 मध्ये नो चेंजेस. आता लास्ट बघा इथं कधी तुमच्याकडे याला मल्टिप्लाय करायचं -2 ने, तर 0 0 -2 ने मल्टिप्लाय करा -4 0. याला पण मल्टिप्लाय करा. तुमच्याकडे किती आहे ना, सॉरी इथं 2 आहे, 2 ने मल्टिप्लाय करा, इथं काय तुमच्याकडे 0 येऊन जाईल. ओके. आणि इक्वल टू इथं तर काही गरज नाही, x1 x2 x3 आणि x4 इक्वल टू 0. आता इथून बघा तुमच्याकडे आलं. आता आपण या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये बनवलं. बघा हे डायगोनल एलिमेंटच्या खालचे 0 झाले सगळे. मग आता आपण रँक काढणार आहे. रँक ऑफ ए इक्वल टू किती आलं तुमच्याकडं 3. बघा 1 2 आणि 3 लास्टचा 0 झाला. तर तुमच्याकडे व्हेरिएबल किती आहे बघा, नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहे 4. रँक किती आली 3. पण x इक्वल टू 0 असेल म्हणजे होमोजेनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असेल तर त्याला सोल्युशन भेटतच. मग सोल्युशन भेटतोच तर आपण काय करणार, याला सोल्युशन भेटतो तर दोन टाइपचे, एक तर युनिक सोल्युशन नंतर मग एक तर इन्फिनाइट सोल्युशन. दुसरा आहे ट्रिवियल सोल्युशन, नॉन ट्रिवियल सोल्युशन. ट्रिवियल म्हणजे काय की तुमच्याकडे रँक जर 4 आली तर व्हेरिएबल पण 4 पाहिजे होते, तर आपण म्हणलो असतो ट्रिवियल सोल्युशन. आता रँक आपल्याकडे 3 आली आणि व्हेरिएबल 4 आहे, तर याला म्हणतो आपण इन्फिनाइट सोल्युशन. तर आपण काय करणार बघा, इथं याला कन्वर्ट केलं. वी हॅव कोएफिशियंट किती मॅट्रिक्स आली तुमच्याकडे 3. बघा तुमच्याकडे रँक किती आली 3 आणि नंबर ऑफ व्हेरिएबल n इक्वल टू किती आहे 4 व्हेरिएबल आणि r किती रँक किती आली 3 इक्वल टू 1. मग 1 इज अ लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन. नाउ इक्वेशन. आता बघा जिथून तुम्हाला रँक भेटलेला आहे त्या मॅट्रिक्स मध्ये यायचं. पहिलं बघा इथं 1 आपण हा घेतला 1x + 3x दिस इक्वेशन नंबर 1. बघा दुसऱ्यापासून भेटलं तर तुमच्याकडे दुसरं इक्वेशन भेटलं कारण 0x. तिसरं इक्वेशन काय तुमच्याकडे 18x + 9x4 इक्वल टू 0. तर तुमच्याकडे ठीक आहे, आपण जर तुम्ही हा मॅट्रिक्स घेतला तर किती तुमच्याकडे 2x + 9x1 सॉरी 1 किती तुमच्याकडे 2x3 + 1x4 इक्वल टू 0. एकच मिनिंग आहे. इथून जर मी 9 कॉमन काढला तर तुमच्याकडे हा इक्वेशन बनून जातो. मग ही 9 इक्वेशन एकच मिनिंग झाला. बघा या 3 इक्वेशन पासून आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर आपण लास्टचा इक्वेशन किती आला तुमच्याकडे 2x3 + x4 2x3 + x4 इक्वल टू 0. आता x4 इक्वल टू हा मायनस जर मी इकडे पाठवला 2x3 तर बघा x4 ची व्हॅल्यू कशामध्ये आली x3 मध्ये. पण आपल्याकडे एकच लिनियरली इंडिपेंडंट आहे, म्हणजे एकच असा व्हेरिएबल आहे जो की त्याला किती व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू पुट करा इन्फिनाइट चॉईसेस आहे. तो कोणता आहे तुमच्याकडे x3. जर मी x3 ची व्हॅल्यू अल्फा पुट केली. आता अल्फा म्हणजे काय की एनी चॉईसेस, अल्फा बिलॉंग्स टू एनी रियल नंबर. एकच आहे का कारण x4 ला बघा x4 डिपेंड आहे कशावर x3 वर. x3 जर मी 5 पुट केला तर x4 कशावर डिपेंड आहे 5 वर म्हणजे x3 वर. म्हणून x3 काय झाला तुमच्याकडे इंडिपेंडंट व्हेरिएबल. मग एकच आपल्याकडे असा आहे की इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. जर x3 ची व्हॅल्यू मी अल्फा पुट केली तर आता मी x4 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे x4 इक्वल टू -2 इंटू x3 ची व्हॅल्यू अल्फा आलं का आपल्याकडे. बघा x3 ची व्हॅल्यू आली x4 ची व्हॅल्यू आली. आता आपल्याला काय करायचं आहे x2 ची व्हॅल्यू काढायची आहे. तर x2 ची व्हॅल्यू कशी काढू शकतो मी इक्वेशन नंबर 2 पासून. इक्वेशन नंबर 2 किती आहे पुट द व्हॅल्यू ऑफ x3 इक्वल टू अल्फा x4 इक्वल टू -2 अल्फा इन इक्वेशन नंबर 3. ओके थर्ड मध्ये पुट करा. काय इक्वेशन नंबर 3 x2 + 6x3 इक्वल टू 0. ओके आता बघा x3 ची व्हॅल्यू x2 इक्वल टू x2 प्लस आता 6 इंटू x3 ची व्हॅल्यू किती आहे अल्फा इक्वल टू 0. x2 इक्वल टू हा 6 प्लस इकडे आला काय -6 अल्फा. बघा x2 ची पण व्हॅल्यू भेटली, x3 ची पण भेटलेली आहे आणि आता आपल्याला काढायचं x1 ची व्हॅल्यू. मग आता आपण काय करणार इक्वेशन नंबर 1 हा इक्वेशन नंबर 1 म्हणजे 2 आहे त्याच्यामध्ये x2 ची व्हॅल्यू पुट करणार x3 ची व्हॅल्यू आणि x4 ची व्हॅल्यू पुट केली तर काय आला तुमच्याकडे x1 इक्वल टू -x2 -4x3 x4 यांची व्हॅल्यू पुट करा. x2 ची व्हॅल्यू -6 अल्फा नंतर -4 इंटू x3 ची व्हॅल्यू अल्फा 6 इंटू x4 ची व्हॅल्यू -2 अल्फा. या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्याकडे x1 ची व्हॅल्यू आली 2 अल्फा.
तर ठीक आहे, आता आपल्याकडे सोल्युशन काय असतो, x इक्वल टू x1 x2 x3 असतो. तर आपण पुट केलं, x1 ची व्हॅल्यू 2 अल्फा आली, x2 ची व्हॅल्यू -6 अल्फा आली, x3 ची व्हॅल्यू अल्फा आली आणि x4 ची व्हॅल्यू किती आली, -2 अल्फा. मग आपण अल्फा कॉमन काढला, अल्फाला किती चॉईसेस आहे, इन्फिनाइट चॉईसेस आहे. तर अल्फा कॉमन काढल्यानंतर आलं तुमच्याकडे हे अल्फा इज एनी आर्बिट्ररी कॉन्स्टंट. अशा पद्धतीने बघा आपण क्वेश्चन नंबर 5 ला इन्फिनाइट सोल्युशन, याला बघा इट एज अ इन्फिनाइट सोल्युशन. का इन्फिनाइट सोल्युशन काढलं, कारण की तुम्हाला अल्फाला चॉईसेस किती आहे, इन्फिनाइट सोल्युशन. यालाच म्हणतो आपण नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. काय, नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. अशा पद्धतीने बघा हा क्वेश्चन तुमचा 1 तासापर्यंत जातोय. म्हणून आपण याला प्रॅक्टिकल नंबर 5 ला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतोय. पहिल्या पार्ट मध्ये 1 ते 5 क्वेश्चन आपण केलेले आहेत. असंच आपण दुसऱ्या पार्ट मध्ये 6 ते 10 असे 5 क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या पार्ट मध्ये, पार्ट 2. थँक्यू.